निमित्ताने एकूण आपल्या संघाने मला इथे बोलावलं याबद्दल प्रथम तुमचे सगळ्यांचे ऋण व्यक्त करते. अर्थात ती महाराजांचीच इच्छा, कारण सगळ्या गोष्टींचं नियोजन गुरुच करत असतो. पण गंमत काय म्हणजे गुरु करत असतो हे आपल्याला माहिती असलं ना तरी आपल्या मनात मात्र कुठेतरी मी करतो, मी मॅनेज केलं अशा तऱ्हेची कुठेतरी संकल्पना असते. मी हे सर्वनाम म्हणून वापरावंच लागतं. तेव्हा जर दुसऱ्याजवळ बोलायचं झालं तर आम्ही असं केलं, मी असं केलं सांगावंच लागतं. पण माझ्या मनात सुद्धा तेव्हा मी असं केलं असतं तेव्हा फारसं ते आपल्या गुरुला आवडत नसतं. पण गंमत अशी आहे, आम्ही गुरु करतो व गुरु लागतात हाही खूप मोठा प्रश्न आहे. आपण महाराजांना गुरु मानतो, आपण समर्थांना गुरु मानतो, बरेच जण गजानन महाराजांना गुरु मानणारे आहेत. पण गुरु मानणं आणि गुरु लाभणं याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. ज्याला गुरु लाभावा असा वाटतो त्याला मुळातच आधी स्वतःला सुचिरभूत व्हावं लागतं. आचार विचार उच्चार आणि आहार या गोष्टीवर आपणहून आपण प्रथम नियंत्रण ठेवावं लागतं. परत तेवढं नियंत्रण ठेवलं की मागचं कार्य नाही होत. तर तेवढं नियंत्रण ठेवून पुन्हा मला गुरु लाभले पाहिजे, पण ते मला कशासाठी लाभले पाहिजे. बऱ्याच वेळेला आपण गुरु बोलतो तेव्हा असं होतं की आम्ही प्रपंचाच्याच अडचणी त्याला बऱ्याच सांगतो आणि प्रपंचाच्या अडचणी त्याने दूर कराव्या अशी आमची गुरु कर्तांची बरेच वेळा अपेक्षा असते. आणि म्हणून समर्थ म्हणतात अडक्याचे सत्र. आता अडकाय नाणं गेलो. आपल्या लहानपणीपर्यंत होता तो पैसा, डबू पैसा, त्याला अडका म्हणायचे. आता ते नाणं गेलं, नवीन पैसाही गेला. आता लाखाचे सत्र म्हणावे लागतील, कारण लाखाला सुद्धा काही किंमत उरलेली नाहीये. पहिल्यांदा लक्षाधीश म्हणजे एखादी व्यक्ती आम्हाला मोठी वाटायची, आता कोट्याधीश असं वाटतं. ही जी काही परिस्थिती आहे काळाच्या प्रमाणे बदललेली ती आम्ही लक्षात घेतली पाहिजे. पहिल्यांदा असे 4 पैसे तरी कमवले पाहिजे. हा मोठा मुलगा झाला, 4 पैसे तरी कमवले पाहिजे. आज जर पुढच्या मुलाला म्हटलं ना 4 पैसे तरी कमव, तो हसायला लागेल. पण हे 4 पैसे ह्या 4 स्टेट आहेत, 4 पायऱ्या आहेत. 4 पैसे ही पैशात गणना नाहीये. 4 पैसे कमवणं ही म्हण आहे. कशासाठी 4 पैसे कमवायचे? त्यातला पहिला पैसा आहे ना, तो तुम्ही स्वतःसाठी तुमचा उदरनिर्वाह करण्यासाठी बसवायचा. दुसरा जो पैसा आहे तो आपल्या ज्येष्ठ श्रेष्ठांचं संरक्षण सेवा करण्यासाठी कमवायचा. तिसरा जो पैसा आहे तो पैसा आपण अध्यात्मात असताना आपली गुरुसेवा करण्यासाठी, गुरुचरणाला समर्पित करण्यासाठी कमवायचा आहे. आणि चौथा पैसा आहे ना, तो पुढच्या पिढीला योग्य मार्गदर्शन करून ते योग्य मार्गावर राहावेत याच्यासाठी पाठबळ म्हणून कमवायचा आहे. असे 4 पैसे. 4 पैसे म्हणजे 4 रुपये नव्हे, 4 लाख रुपये नव्हे आणि 4 पैसेही नव्हे. पहिली जी आपल्या मागच्या पिढीत म्हणजे आपले आई वडील शिकवण्याची पद्धत होती ना, आता आपण दुसरी लेक्चर देतो, एकमेकांना समजावून सांगायला अर्धा तास घालवतो, समुपदेशन करण्यासाठी आपण करतो, दुसऱ्याकडे पाठवतो. पहिली अशी पद्धत नव्हती हो. आपल्या आई वडीलना एकेका म्हणीत बरंच काही सांगायचे. उदाहरणार्थ एखादं तुम्हाला काम सांगितलं आणि ते तुमच्याकडनं नीट झालं नाही, व्यवस्थित केलं नाही, तर तुमचे मोठे आजी आहे ते म्हणायचे खुळ्याच्या हातात दिली बोलते आणि खुळं पेळती गुळा होते. आता कोलती हा शब्दच माहितीचा नाही. मग समोरचा मुद्दा तुम्हाला कोलती की कोलती आहे, गंमत म्हणजे दोन्ही शब्द त्याला माहिती नसते. कारण हल्लीच्या शहर करणाऱ्या मुलींना कोयतेचा उपयोग करायची पद्धत नसते आणि नारळ बाहेरूनच फोडून आणतो. त्यामुळे घरात कोयती होऊन नारळ सुद्धा फोडायची वेळ येत नाही. आणि कोलती म्हणजे चुलीत पेटवलेलं लाकूड, ते सुद्धा फोडलेलं लाकूड. लाकडात सुद्धा फरक आहे. तसं अखंड आणलेलं लाकूड, झाडाची लावलेली फांदी आणि फोडलेलं लाकूड, त्याला कोलती म्हणतात. आता या कोलतीचा अर्थ काय आहे नेमका लक्षात घ्या. सद्गुरू तुम्हाला इथपासून शिकवायला सुरुवात करतात. ही कोलती जी आहे पहिल्यांदा सगळीकडे दिवे नव्हते. आता आपल्याला एखाद्या मोठ्या आणि लांबच रस्त्याला दिवे ना, बापरे या रस्त्याला दिवे नाहीत. आपण गाडीतून प्रवास करत असतो, गाडीला पुढे दिवा असतो, तर रस्त्यात बाहेर दिवा नाही म्हणून आम्ही बसल्या गाडीत नको, या रस्त्याला दिवे नाही. सोलापूरला वगैरे जाताना मध्ये असे बरेच रस्ते आहेत की जिथे
बाहेर हायवेला दिवे नाही आहेत. लक्षात घ्या, आम्हाला इतकी सवय झालेली आहे. कारण काय, आमचा आतला दिवा जागा नसतो. आमचा आतला दिवा बाहेर बघत असतो आणि आतला दिवा जागा नसल्यामुळे आम्हाला बाहेरच्या दिव्यांची गरज वाटते. ज्याच्या अंतर्मनातला दिवा जागा आहे ना, त्याला बाहेर दिवा आहे की नाही कळतच नाही, कारण तो स्वयंप्रकाशाने झगमगत असतो. त्याला काय करायचं बाहेरचा दिवा त्याच्या लक्षात सुद्धा येत नाही की आमचा बाहेरचा आहे. म्हणजे बोलतीचा नेमका उपयोग काय होता त्याच्याला बऱ्याच जणांना माहिती असेल, पण तरी सुद्धा आम्हाला पुढच्या पिढीला पण सांगता आलं पाहिजे, कारण आमची संस्कृती आहे, आमचा संस्कार आहे. हे जे आपले महाराज गोंधळे महाराज हे जे सगळे संत निर्माण झाले, त्यांच्यावर तुकाराम महाराज म्हणतात, देवाशी अवतार संतांशी संसार. काय, देवाशी अवतार संतांशी संसार. देव जेव्हा जेव्हा जगामध्ये धर्माची ग्लानी होते, कृष्ण म्हणतो यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति तदा तदा. पण देव अवतार घेतो कार्य करण्यासाठी, पण तो काय कार्य करतो, त्याचा नेमका हेतू काय आहे हे व्यक्त करण्याचं काम संतांवर असतं. संतांना पुनर्जन्म नसला तरी सुद्धा जेव्हा जेव्हा देव अवतार घेतो तेव्हा तेव्हा देव कार्य समाजाला समजून देण्यासाठी, देवाची भाषा सांगण्यासाठी संतांनाच ह्या भूमीवर यावं लागतं. आणि त्याप्रमाणे हे संत येतात. आणि मग संतांचं असं म्हणणं आहे की आपण विद्येत बराच जणांचा 15वा अध्याय पाठ असेल, ऊर्ध्व मूल अधशाखा. कोण कोण म्हणताय, तुम्ही म्हणताय काय, ऊर्ध्व मूल अधशाखा. ऊर्ध्व मूल म्हणजे तुमचे पितर, तुमचे ज्येष्ठ कंपनी तुमच्यावरती आहे, आणि अधशाखा म्हणजे तुमची पिढी तुमच्या पुढे आहे, आणि त्यांना दोघांनाही आधार देण्याचं काम हे आपल्या मधल्या पिढीचं आहे. आता आधार द्यायचा म्हणजे नेमकं काय करायचं, बुडत्याला काडीचा आधार. आमचा इतपातच आधार देतो हल्ली मुलांना, बुडत्याला काडीचा आधार इतकंच कोण आहे. आणि आम्ही हल्ली पालक खरं म्हटलं ना तर फक्त काडीचा आधारच देतो. म्हणजे काय, त्यांना क्लासला घालतो, शाळेत पाठवतो, शाळेत काय शिकवते कळत नाही, क्लासला घालवतो. पहिले आपले पालक आपला अभ्यास घेत होते. आपण शाळेत जाईपर्यंत आमचे 2.5 किलो पर्यंत पाढे पाठ होते, मराठी शब्द सगळे येत होते. आजची परिस्थिती काय हो, आजची परिस्थिती काय, आमच्याच भाषेतले शब्द आम्हालाच कळत नाही. आणि मुलांना इंग्लिश मिडियमला घालतो आणि त्या मुलं विचारतात, मदर व्हॉट इट इज. आम्हाला बोली भाषा कळायलाच आम्हाला वेळ लागतो, कारण आम्ही आमचे पोळ्या बांधण्याच्या याच्यात असतो. व्हॉट इट इज, दॅट इज, व्हॉट इज दॅट इज. आम्हाला नेमकं आम्ही जेव्हा इंग्लिश मिडियमला घालतो, अर्थात मी कोणाचा अपमान करत नाही, मला कल्पना इथे बसलेले सगळे सुशिक्षित आहेत आणि व्हॉट इज कळण्याची इतकीही पोच त्यांची आहे. पण जेव्हा सद्गुरू विचारतो ना व्हॉट इट इज, तेव्हा लक्षात घ्या मुलं विचारतात तितकं ते सोपं नसतं. व्हॉट इज इज गुरु जेव्हा विचारतो तेव्हा मात्र गुरु काय करतोयस गोड शब्दात विचारतो. आवाज चढवून गुरु कधीच काही विचारत नाही. पण गुरु जेव्हा काय करतोयस, कधी बाळा म्हणेल शब्द गुरु, पण तो बाळा असतो ना, तो काळ दाखवण्याचा समर्थशाली असतो. बाळा शब्द काय करतोयस बाळा, हे जेव्हा गुरु असं विचारतात त्या समजा काही समजावं की आम्ही 100% काहीतरी चुकलेले आहोत. विचारणात, गुरूंच्या विचारणात, बोलण्यात अतिशय प्रेमळपणा असतो, अतिशय गोडवा असतो. मुळे गुरूंची ओळखच मुळी आहे की गुरु काय आपल्यासारखेच असतात की आपल्यासारखे देहात असतात, खातात पितात, वस्त्र धारण करतात. एवढंच काय तर सगळे सामाजिक धार्मिक नियमही सगळे पाळतात. कुठचाही गुरु समाजाच्या रूढी सुद्धा पायदळी तुडवत नाही. आवश्यक असेल तर तो बदलतो, पण पायदळी तुडवत नाही. कारण एखादी गोष्ट चूक आहे म्हणायला, ती चूक म्हणजे काय ते समजून घ्यावं लागतं, आणि ती चूक समजून घेतल्यानंतर नेमकं त्यात बरोबर म्हणजे काय ते कळावं लागतं. आणि हे कळून ज्याला कळतं, आणि हे कळतं ते सद्गुरूच्या कृपेमुळेच कळतं. सद्गुरूला सुद्धा त्याच्या सद्गुरूच्या कृपेमुळे कळतं. आणि म्हणून हे कळण्यासाठी त्याला अनन्य शरण जावं लागतं. मग बाळा करतोस काय, याच्यामध्ये न विचारलेले प्रश्न, लगेच आपलं मन आपण चुकलं असेल की नाही तर लगेच मनोमन तरी प्रॅक्टिकल 4 माणसं पुण्यात असतील, गुरूंजवळ क्षमा मागायची किंमत असली, आपली किंमत असली ना, तरी कधी कधी आम्हाला बाजूच्या माणसांची भीड असते. असं कसं म्हणणार या लोकांच्या पुढे मी चुकलो म्हणून. मग आम्ही मनोमन गुरूंची क्षमा मागतो. अर्थात गुरूंना तेही कळत असतं.
पण मग गुरु म्हणतात, अरे बाळा, परापश्चंती मध्यम वैखरी या 4 वाणी दिल्या आहेत ना रे तुला. शारदा विसरली नाही ना या वाणी द्यायला, दिल्याय ना या 4 वाणी तुला. मग जरा बोल की वैखरीत. गुरु का बोलत नाहीयेस, का क्षमा मागत नाहीत म्हणत नाही. ते काय म्हणतात, शारदेने दिल्याना पुन्हा मी काही केलंय का नाही. शारदेने दिल्या ना रे परापश्चंती मध्यम वैखरी वाणी. मग जरा बोल की वैखरीने. मध्यमध्ये नको थांबूस. लक्षात घ्या, गुरूंचं बोलणं आणि गुरूंची ओळखच ही आहे. ते आमच्यासारखे दिसतात, आमच्यासारखेच असतात, पण त्यांची प्रेमळ नजर, सतत वागण्यातलं सौजन्य आणि समभाव ही गुरूंची ओळख असते. गुरूंना ओळखावी कसे. आम्ही जर असंच म्हटलं की आम्ही गडावर गेलो, आम्ही बंधुऱ्याला गेलो आणि तिथे आम्ही गुरु केले म्हणजे काय केलं, तिथे ज्यांना मंत्र देण्याचा अधिकार दिलेला आहे त्याने आम्हाला नाममंत्र दिला. बरोबर ना, अशीच आहे ना पद्धत. आणि तो नाममंत्र दिला आणि त्याने काय सांगितलं, रोज सकाळी उठलात ना की पहिली 1 माळ करा नामाची. बरोबर. त्याने करा शब्द वापरला, आम्ही ओढा लक्षात घेतला. काय त्याने माळ करा सांगितला आणि आम्ही ओढा लक्षात घेतला. परिणाम काय होतो, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम. कारण काय, आधी वेळेत उठायचं, त्यांचे 10 मिनिटं उशीर झालेला असतो. मग 10 मिनिटं उशीर झाला की सगळ्यांचीच वेळेला 10 मिनिटं पुढे सरकतात. म्हणून चहा करून द्यायला पाहिजे, पोटात हे टेन्शन. पण माळ आत्ता चालू आहे 2 महिन्यापूर्वीच ना, म्हणून नाम घेऊन म्हणजे पहिले वर्ष 6 महिने तरी लक्षात असतं माळ द्यायला सांगितलेली आहे. कळलं की नाही. मग आम्ही ती माळ ओढतो. लक्षात घ्या. मग मला ओढण्यापेक्षा नका ना ओढू. खरं म्हटलं ना तर तुम्ही 13 वेळा 13 अक्षरी जप आहे श्रीराम जय राम जय जय राम. हा फक्त 13 वेळा, पण लक्ष देऊन. मुळात राम म्हणजे काय कळून. जर फक्त 13 वेळा हा जप म्हटलात ना तरी सुद्धा माळ ओढण्यापेक्षा माळ घेण्याचं पुण्य लागतं. हेही तुम्हाला गुरु सांगतात, पण आम्ही ते लक्षात घेत नाही. आता नेमका राम का आहे आपल्याला माहितीये. आधीचा जन्माचा समर्थ, त्यांनी रामाची उपासना करायला ती अर्धवट राहिली, समाजाला शिकवायचं आहे म्हणून महाराजांनी अवतार घेतला. पण नेमकं राम आहे काय. राम देवाचा आदर्श आहे, प्रपंचाचा आदर्श आहे, सद्गुरू म्हणून आदर्श आहे. राम आहे काय. तर राम जीवन तत्व आहे. राम आम्हाला रामनाम का दिलेलं आहे, तर राम हे जीवन तत्व आहे. र हे जे अक्षर आहे हे अग्नीचं प्रतीक आहे. आ हे स्वराचं प्रतीक आहे आणि म हे शांततेचं प्रतीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे बरेचसे आजार झाले की डॉक्टर तुला अग्नी मान्य, म्हणजे कोणी डॉक्टर सुद्धा मराठी शब्द वापरत नाही. तुमच्या देहातला अग्नी थंड व्हायला लागला की वेगवेगळे आजार होतात. आता अग्नी काय आहे, हा अग्नी म्हणजे तुमच्यात असलेले चैतन्य शक्ती, आत्मशक्ती. नेमका अग्नी काय आहे, तर ती आत्मशक्ती आहे. तेव्हा आम्हाला पहिलं काय सांगितलेलं आहे, आत्मशक्तीचं जाण ठेवा. त्याला र अधिक आ बरोबर रा, त्याला स्वराची म्हणजे तुमचा सुस्वभाव, सुउच्चार, स्वकर्म, सुकर्म याची साथ द्या. आणि साथ देता देता ते इतकं मनात जिरवा की तुम्ही सहज शांत सुस्वभावी व्हाल. याचा जप करणं म्हणजे श्रीराम जय राम जय जय राम. पण आम्हाला गुरु प्रत्येक वेळेस असे समजून सांगतात, तो नाही सांगत ना. ते म्हणतात राम म्हण, आयुष्यात बदल होईल. आम्ही माळा ओढतो, पण त्याला माळ घे की बदल होईल. आणि आम्ही माळा ओढतो, आम्ही राम माळ घे म्हणजे हातात माळ घेतली, दांडीवरची काढली, माळ तर घेतली, झाली माळ घेतली. पण मग श्रीराम जय राम जय जय राम 108 वेळा माळीत म्हणी आहे. आता आपल्याला माहिती आहे मंदिराची माळ ती मोठी आहे, 1000 म्हणीची. पण तुम्ही नामरूप 108 म्हणीची माळ आहे, पण 108 म्हणीची माळ रडून होते आणि 28 तरी श्रीराम जय राम होतं की नाही माहित नाही. लक्षात घ्या. अपेक्षा नाही, पण कमीत कमी 28 ला सुद्धा खूप महत्व आहे. आपल्यामध्ये आपल्या हिंदू धर्मात या संख्याशास्त्राला प्रचंड अर्थशास्त्र आहे आणि हिंदू धर्माशी तिथे संबंधच नाही.
जेव्हा जेव्हा ही सृष्टी निर्माण झाली तेव्हा त्या सृष्टीबरोबर निर्माण झाला तो हिंदू धर्म, तो म्हणजे हीन असा तुझ्या भाव नाही, आपलं दुसरं नाही असं. पण सध्याची परिस्थिती मात्र अशी आहे, सध्याची परिस्थिती आपल्याला राजकारणी सांगतायत, संत सांगतायत, तुमचे मोबाईल एकमेकांना 9 वाजता फॉरवर्ड केलेले मेसेज सांगतात. काय सांगतात की बाबा ना गोळ्या भावाने राहून चालणार नाही, नुसतं रामराम म्हणून चालणार नाही, तर तुमचा धर्म समजून घ्या. आणि स्वभावाने तो दुसऱ्या ख्रिश्चनाला तरी ये बाबा बस, मग मुसलमानाला तरी बाबा येस, बुद्धाला तरी बाबा बस, कळले नाही, असं सगळ्यांना बसवून देऊन स्वतःच्या घरी म्हणून चापावून आम्ही मलाच माझं घर राहणार नाही असं होऊ देऊ नका. तुम्ही एवढे दुबळे नाहीये का? जर तुम्हाला रामनाम दीक्षा मिळालेली असेल, आता कोणाचे रामनाम असेल, कोणाचं श्री गजानन असेल, कोणाचं श्री गुरु दत्तप्रभू असेल, पण जर तुम्ही उपगुरूच्या दीक्षेने उपकृत झालेले आहात, तुम्हाला जर उत्तम दीक्षाधारक होता आलेलं असेल तर तुम्ही मुळीच कमकुवत नाही आता. पण आम्हाला हेच कळत नाही, जाता येता उठता बसता खाता पिता माझा सद्गुरु माझ्या बरोबरच असतो. त्याने जेव्हा मला नामदीक्षा दिली ना तेव्हाच त्याने माझ्यात प्रवेश केला. कारण तुम्हाला आमूलाग्र बदलण्याचं सामर्थ्य आणि तत्व हे गुरुच्या अंगी असतं, हे गुरुच्या अंगी असतं. आणि म्हणून तुम्हाला म्हटलेलं आहे की चैतन्य शक्ती जेव्हा मनोवृत्ती प्रवेश करते, म्हणजे आपला देह निर्माण झाल्या, कष्टदा प्रकृती गर्भात निर्माण झाल्यानंतर आपल्याला माहितीये, सायन्स सगळ्यांना माहितीये, 7व्या महिन्यात निश्चित शक्ती हा परमेश्वर प्रवेश करतो त्या ठिकाणी. पण नेमका प्रवेश करतो म्हणजे काय करतो, बेसिक असे प्रवेश. कारण आम्हाला हल्ली सोनोग्राफी केल्याशिवाय काहीच कळत नाही. डॉक्टर पहिल्या महिन्यामध्ये सोनोग्राफी करायला सांगतात कुठच्याही आजाराची, गरोदर म्हणायची असं नाही, कुठच्याही आजाराची. प्रश्न असा पडतो, पूर्वीचं डॉक्टरांचं शिक्षण आणि हल्लीचं शिक्षणात काही खूप फरक पडलाय काय? कारण पूर्वीच्या डॉक्टरांना ना असं फारसं तुम्हाला नाड्या सुद्धा वगैरे असं आपण समोर बसलो, डॉक्टर असे तर तेव्हावर बसायला असायचे, आपण असे समोर बसायचो, वाक टाकलेलं असायचं. आणि त्या डॉक्टरने आपल्याकडे एकदा असं बघितलं ना की तो सांगायचं तुम्हाला अमुक झालंय, तुम्हाला अमुक झालंय, देतो 2 मिनिटात औषध देतो, नाही तर एक अक्षर लिहून द्यायचं औषध. मग त्या डॉक्टरना जर एवढं, हे आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे मला खात्री आहे. मग जर त्या डॉक्टरना हे कळत होतं तर माताच्या डॉक्टरांना कळतं की नाही. आधी फॉरेनला जाऊन निद्रा घेऊन आलेले असतात, मग सोनोग्राफी करायला का सांगतात. एक जे गुरुमार्गात करू नये ते करतात, काय पैसा खाणं आणि दुसऱ्याला पैसा देणे रिक असते. ती रिक पुढे झाली, प्रत्येकाला पैसा मिळाला पाहिजे. पुन्हा इथे तत्वज्ञान आहे ना, माझ्यात तिच्यात कसा पैसा भरून चालेल, सोशल विचार सगळ्यांना मिळाला पाहिजे. म्हणून सोनोग्राफी केली पाहिजे, ब्लड टेस्ट केली पाहिजे, लक्षात घ्या. आणि याला कारण कोण हो? खरं म्हटलं तर बारीक बारीक आजार असतात ते आपल्यालाच कळतात की आपल्या आपण जर विचार केला की मला आजार का झाला. काही आजार आपलं मनस्वास्थ्य जर नसेल नीट, एक 2-4 दिवस आपण कुठच्याही विषयाने बेचैन राहिलो, मग उपासना होत नाही म्हणून बेचैन होणारे लोक फार कमी आहेत. पण असायला हवं खरं म्हटलं तर. काय मुलाला बरं नाही म्हणून, त्याची ऍडमिशन व्हायची म्हणून, मग तो कॉलेजला जायचा आहे म्हणून. समर्थ एका ठिकाणी म्हणतात रामदास स्वामी, एक जेव्हा म्हणते की आईचा मूर्त लक्षण समास आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की तो येतो बाहेरून पैसे कवरे कमवून येतो, आणलेलं असतं ते सगळं संपतं आणि मग बायकांवर विचारतात तुम्ही जाणार कधी. हे समर्थानेच ऐकलेलं आहे, मी नाही. जाणार कधी, आणि आणलेले पैसे सगळे संपवलेले असतात, आजूबाजूचं कर्ज काढतो तो जायला निघतो आणि मुलं आणि बायको आनंदाने अच्छा करतात बाय, कळली की नाही. तेव्हा समर्थ इथे जर माझी आई असती, लक्षात घ्या आईचं महत्व त्या काळचं. काळाप्रमाणे बऱ्याच गोष्टी बदलतात. त्या काळचं म्हणतो आई असती ना तर मी निघालो म्हणून आईच्या डोळ्यात पाणी आलं असतं. ही आई असते सद्गुरू, ही आई असते सद्गुरू. तुम्ही कुठेही जावं, जसं आईचं लक्षण तो किती 60चा 70चा झाला आणि आई 90 वर्षाची आहे, तरी तो 70चा आपला मुलगा किंवा मुलगी आईला लहानच वाटते. समजा तो कुठं आलेला असेल, बाहेर आलेला असेल, मुलींच्या सुनेने जेवण केलं, सासू म्हातारी अंतरुणात ताट नेऊन दिलं, पहिला प्रश्न काय विचारेल, जेवली का गं सगळी.
लक्षात घ्या, एक्झॅक्ट गुरुची हीच भावना असते, गुरुचं मातृहृदय असतं. आणि कशासाठी मला गुरु प्राप्त व्हायला? माझ्या प्रपंचातल्या अडचणी सोडवण्यासाठी नाही. तर हे जर प्रेम कदाचित माझ्यात कमी असेल तर मी माझ्यातली म्हणून भरीव करण्यासाठी मला गुरु भेटले पाहिजे. प्रेम कसं करावं, प्रेम कसं जोपासावं, प्रेम कसं द्यावं आणि प्रेम हीच मुक्ती कशी आहे हे आम्हाला गुरु सांगतात, हे गुरु आम्हाला समजवतात. आणि म्हणून म्हटलं नाही की गुरु देवांतरी या आत्म्याचं तरी म्हणणं, तर खरं म्हटलं तर आपली जी काही प्रकृती आपण माणसं दिसतोय ना, ही आपली खरी प्रकृतीच नाही, तर आपली आत्मिक प्रकृती ही सत्य प्रकृती आहे. कारण आत्मा हे चैतन्य आहे, ते ईश्वराचं रूप आहे आणि ती प्रकृती आपली सत्य प्रकृती आहे. पण ते म्हणजे गंमत काय होते, हे आत्मा मगाशी मी म्हणायचं की साधना, ही आत्मप्रकृती हे सर्वात्मक असलेली शक्ती जेव्हा देहात्मक शक्तीत समन्वित व्हायला जाते तेव्हा तिचा मनाशी समन्वय येतो, तेव्हा तिचा मनाशी समन्वय येतो. आणि मन कसं आहे, मन अस्थिर आहे, मन चंचल आहे. त्यामुळे या आपल्या सीमित प्रकृतीत आलेल्या या आत्म्याचं आपल्या विश्वासनिक चैतन्याशी असलेलं नातं हे मन मायामोहात गुंतल्यामुळे त्याच्या संगतीने हा आत्मा सुद्धा आपलं स्वरूप आणि त्या चैतन्याशी आपलं असलेलं नातं विसरतो. आता हे नातं विसरून आपला कित्येक काळ जातो आणि त्यामुळे आम्ही प्रपंचात गुंततो. मायेची वळचट झाली म्हणतात, देव या असून सुद्धा, आत्मा श्रेष्ठ असून सुद्धा मनाचीच मिरासदारी चालते. काय आपण बघतो बाह्य मनाला कित्येक वेळा एखादी गोष्ट करताना, कारण तो आत्मरूपाने चैतन्यात बसलेला आहे की नाही, तुम्ही जर चुकीचं वागायला लागलात ना की त्या आत्म्याची तळमळ होते हो. आणि मग एखादी गोष्ट तुम्ही करायला लागलात ना तर अंतर्मन तुम्हाला सांगत असतं हे नको कर, सुधारणार. आज कुठेतरी एका मैत्रिणीचा वाढदिवस आहे, तिथं पण नेमकं 10 वाजताच पार्टी ठेवली, आज काय झालं ते. आणि इथे पण 10 वाजता मग विचारलं, एवढी चांगली लहानपणापासूनची मैत्रीण आहे, तिने बोलावलंय, तिला वाईट वाटेल, जायला हवं की नाही. बाहेरचं मन सांगत असतो हो जायला हवे, सगळे विचार बाहेरच्या मनात असतात. पण अंतर्मन म्हणतं बरोबर आहे, तिचा वाढदिवस आहे बरोबर, पण तुझ्या गुरूंची अनुग्रहित आहेस ना, ज्या गुरुनी तुझी पूर्ण जबाबदारी घेतली आहे ना. गुरु जबाबदारी घेतात, मित्रमैत्रिणी आपली जबाबदारी घेत नाहीत, लक्षात ठेवा. ज्या गुरुने तुमची पूर्ण जबाबदारी घेतली आहे तिथं तिचं काय लक्षात घ्या. अंतर्मनाला न्याय दिला तर पाला न जाता आमचे पाठ इकडे वळतात. पण अंतर्मन जाग करून अंतर्मनाला न्याय देण्याची ताकद आम्हाला कोण देतं, तर ते आम्हाला सद्गुरू देतात. ही जी आमची विचारसरणी आहे, बाह्यमन अंतर्मन, तर बाह्यमनाची संगत सोडून अंतर्मनाचं ऐकावं. अंतर्मन म्हणजे सद्गुरूंचं स्नान, अंतर्मन म्हणजे परब्रह्माचं स्नान, अंतर्मन म्हणजे ब्रह्मास्मयी स्थिती, तत्वमसी स्थिती. पण हे सगळं त्याच्यावर आपल्या मायेची, आपल्या प्रपंचीची, आपल्या व्यवहारांची इतकी फुटं चढलेली असतात की आमच्या ह्या डोळ्याला ते दिसतच नाही. पण जेव्हा सद्गुरू प्राप्त होतात, आपल्याला अनुग्रहित करतात, तेव्हा त्या क्षणीत ते सूक्ष्म शक्ती रूपाने आपल्यात प्रवेश करतात आणि आपलं अंतर्मन, आपले अंतःचक्षु जागे करतात. नेमकं गुरु कशाला हवेत, गुरु प्राप्तीचं महत्व काय. आपल्याला पुढची मुलं, प्रत्येकाच्या घरात प्रश्न असेल, मुलं नातवंड, तुम्ही गुरु केले का, कशाला गुरु करायचंय, गुरु करून काय करतो, करायलाच लागतात. पुन्हा प्रश्न असतो, करायलाच लागतात. कोणी कंपल्शन केलेलं नाहीये, कंपल्शन केलेलं नाहीये. कारण भगवंत म्हणतो मन हेच गुरु. आम्हाला जर अंतर्मनाला न्याय देऊन जगता येत असेल तर वेगळ्या गुरुची गरजच नसते. पण गंमत अशी आहे, तरीही सजीव देहाची गुरु म्हणून आवश्यकता असते. पण जर आम्ही सुचिरभूत आचार विचारांचे असू आणि अंतर्मनाला न्याय बघून एवढीच उपासना काही नको, कुठच्याही माळा ओढू नका, घेऊ पण नका, ओढू पण नका, पण फक्त एवढं स्वकर्म आणि स्वधर्म समजून वागत राहा. गुरु तुम्हाला शोधत येऊन भेटतात हो.
गुरुना भेटायला जावं लागत नाही, गुरु शोधावं लागत नाही. आपल्याला काय गोंदवलीकरांचं प्रत्यक्ष माहितीये, या आणि घरात असायचं कीर्तनात ऐकलं गुरु करावा म्हणून ते गुरु शोधायला निघाले. मिळाला का शोधून त्याला गुरु? सगळ्या काशीपासून सगळं शोधले नाही ना, पण तरी सुद्धा गुरु मिळाला का? तुझा गुरु कुठे भेटेल हे सांगायला सुद्धा गुरु लागला. फार महत्वाचं आहे. गुरुकडे जा, गुरुकडे जा, तिथे काय सांगतात काय काय हे सांगणार सुद्धा कोणीतरी लागतं. तोही प्राथमिक गुरु असतो, तोही प्राथमिक गुरु असतो. आणि तिथून गंमत म्हणजे महाराजांना माहिती आहे, पण समर्थाने पुन्हा एकदा त्यांच्या समासात लिहिलेलं आहे. दासबोध समर्थाने आपल्या सगळ्यांसाठी साधा लिहिलेला आहे. समर्थ गुरुला सांगतात शिष्य परीक्षेने घ्यावा आणि शिष्याला सांगतात गुरु परीक्षेने पाहावा. गुरु कोणाला तरी गेलो, 10 जण जातात म्हणून आपण गेलो, पाया पडलो आणि त्याने काय सांगितलं तर केलं. असं करू नका आंधळे जन, असं होऊ नका. तर अंतर्मनाला ज्ञान देऊन अंतश्चक्षु उघडे ठेवून डोळस राहा आणि डोळसपणे सद्गुरूला शरण जा. सद्गुरू प्राप्त करून घ्या वगैरे हे शब्द आहेत, नुसते भंपक आहेत. सद्गुरू तुम्हाला येऊन भेटतात, जाऊन गुरु करावे लागत नाही. आपण जी वेगवेगळ्या स्थानी जाऊन मंत्र दीक्षा देतो, हे गुरु तुम्हाला त्यांना तिथे जसे ब्रह्मा विष्णू महेश आपण देव म्हणतो, पण हे सुद्धा त्या शक्तीचे ते मायेचे निर्भय केलेले ऑफिसर आहेत. सध्याच्या भाषेत ऑफिसर नियोजित केलेली माणसं म्हटली तर कळणार नाही, कारण आपण ना अर्ध हिंदी, अर्ध इंग्लिश, अर्ध असे काहीतरी झालेले आहोत. त्यामुळे काही शब्द वापरावे लागतात. त्याला म्हटलं चौपाईवर माई ठेवला होता, श्रवण यंत्र ठेवलं होतं. आम्हाला कळेल का चौपाई श्रवण यंत्र ठेवलं होतं काय? आम्हाला म्हणजे टेबलवर माईक होता, हे लगेच कळेल की नाही, प्रत्येक काळाला कळेल. हे जे आहे ना, कारण आमची भाषाच विसरली आहे, आमची भाषाच आम्ही विसरलोय. सद्गुरूंची अपेक्षा असते तुम्ही तुमचा स्वतःचा धर्म. आता इथे धर्म म्हणताना खरं सांगते, आपल्या हिंदू धर्माची व्याख्या धर्म म्हणजे सीमित नाहीये. धर्म म्हणजे जे जे जाणी जे भूत ते जाणी जे भगवंत सच्चिदानंद सत्य, हा आपला धर्म मुळात आहे. पण जेव्हा माणसाने निर्माण केलेले धर्म आणि प्रसार केलेल्या विकृती समाजात प्रसारित झालेल्या आहेत, तेव्हा मात्र आपला स्वधर्म ठरतो की मी तर शुचिर्भूत सद्विचार सदाचार सत्कर्मांचा राहीनच, पण माझी नजर सुद्धा इतकी पुरेशी असेल की दुष्कर्म करणाऱ्याचे हात थांबले पाहिजे आणि थांबतात. मी सुद्धा स्वतः अतिशय नोकरी केलेली बाई आहे, पैसे खाऊ डिपार्टमेंट मध्ये, आणि स्टील माझी भीती आहे. कोणाकडनं दुसऱ्याला चहा पिताना सुद्धा भीती वाटायची मी पुण्यात अशी. इतकं सामर्थ्य आपण जर गुरुला अनन्य शरण, आणि गुरु माझ्या बरोबरच आहे. आम्ही बोलायला का घाबरतो, पण मी एकटा आहे, मी एकटा आहे. आणि काय आहे, एकच विचार करायला आपण हिंदू आणि मुसलमान आहे, पण त्यांना विकृतच शिकवलेलं, समोरचा कापरच शिकवलेला आहे, आणि आम्हाला समोरचा देवाई शिकवलेला आहे. लक्षात घ्या, आम्हाला समोरचा देवाई शिकवलेला आहे, त्यामुळे तो आम्हाला मारायला आला तरी आम्ही हात उचलायला मागत नाही. आता विचार करायचा की माझ्या मनात त्याच्याविषयी देवभाव आहे की माझ्या मनात माझ्या जीवाचं काय ओली भीती आहे. लक्षात घ्या, माझ्या मनात जर देवभाव असेल आणि जर सद्गुरू आहे त्याचा विश्वास असेल ना, माझा हात ताना थांबणार नाही, कारण हात वर करणार नाही. तुमची नजर काम करते, तुमची देहबोली काम करते, तुमचे पाय काम करतात. कराटे शिकायला जायला लागत नाही हो. आमच्या धर्माची ध्यानधारणा सांगितलेली आहे ना, त्याच्यात कराट्यांपेक्षा उत्तम शिक्षण दिलेलं आहे नसांचं. उत्तम शिक्षण आहे नसांचं दिलेलं. तुम्हाला सहज अगदी तो मारतोय सहजासहजी असं नुसतं हात धरता आला ना, ठराविक नस दाबून तिथल्या तिथे त्याला पाडता येतो. आमच्या धर्माचं ज्ञान आहे, पण आम्ही घेत नाही, आम्ही विसरतोय. मग आम्ही पुढच्या पिढीला कराट्याला पाठवतो. आणि कराटे शिकणारी मुलं तरी त्यांच्यात सामर्थ्य असतं का हो की दोन ठेवून देऊ? कारण आम्ही हे शिकवायला विसरतो. आम्ही हे शिकवायला विसरतो की मी स्वबळाने परिपूर्ण आहे, म्हणजे अहम ब्रह्मास्मी. मी परिपूर्ण आहे आणि पूर्णात पूर्ण उदच्यते. पूर्णातून तुम्ही कितीही काही काढलं तरी ते पूर्णच राहतं. मग मी अपूर्ण होऊच कसा शकेन, मग मी दुबळा होऊच कसा शकेन, मी दुबळा असूच शकत नाही. पण हे आम्ही गुरु कृपांकित झाल्यानंतर आम्हाला परेशानी करतो.
जोपर्यंत आम्ही गुरुकृपांकित नाही आहोत तोपर्यंत आमचा आचार ठाम असून सुद्धा आम्ही विचाराने दुबळे असतो. आम्ही विचाराने दुबळे असतो आणि तो दुबळेपणा जाण्यासाठी गुरुकृपांकित होण्याची आवश्यकता असते. गुरु तुमच्यातला दुबळेपणा घालवून तुमच्यातला आत्मचैतन्य जागृत करतात. पण गुरु कुठची जादूची कांडी फिरवत नाही. जादूचे प्रयोग तुम्ही भेटला असाल, तो दाखवतो. या तुम्ही कोणीही तुमच्यापैकी वरती या, तो दाखवतो. त्याचे 2 तुकडे केले, पेटीत भरले. कोणी आपल्या खरोखर 2 तुकडे करेल वाटेल तर कोणी येईल का? कोणी यायला मागत नाही. पण कोणी येत आहे तुमच्यापैकी या, तो जादूकर असं करत असतो 10 वेळा. कोणी यायला मागत नाही, कारण आधीची जादू त्याची बघितलेली असते ना, त्याच्यामुळे भीती वाटते आपले तुकडे करेल की काय करू. जादूगार तुकडे करत नाही, पण तुम्हाला सगळ्यांना समोरच्या मात्र तुकडे झालेले दिसतात की नाही, याला नजर बांधिलकी म्हणतात. गुरु अशी कुठची नजर बांधिलकी तुमची करत नाही. तो तुम्हाला नाम देतो आणि माळ नाम घ्यायला सांगतो. काय या नामाचं वैशिष्ट्य? नामाचं आहे ते र आहे, अग्नितत्व आहे. जे तुमच्यामध्ये असलेले राग, द्वेष, मद, मत्सर जे षड्रूप आहेत नाही, हा जो र नामाचा अग्नी आहे ना, तो ते जाळत आणतो, तो साफ करत आणतो. आणि गंमत म्हणजे ते जेव्हा पूर्णपणे साफ होतात ती वेळ काय वेळ असते? ती वेळ त्यावेळी आपल्या दिशा देणाऱ्या गुरूंचं परब्रह्मरूप आपल्याला प्रत्यक्ष बघायला मिळतं बस. आणि ते रूप ज्या दिवशी आपल्याला बघायला मिळेल त्यापासून फक्त आपली प्रगतीच असते. आता ही प्रगती, पुन्हा प्रगती गुरुना सगळ्याच तुमचं मन तुम्ही गुरुपासून काहीही लपवू शकत नाही, काहीच. जी गुरुशक्ती आहे तिला सहज तुमच्या मनामध्ये सहज, म्हणजे असंही नाही असं काय मोठ्या लेक्चरला बसलोय वगैरे असंही नाही. आम्ही जातोय, आमच्या ऑफिसला जातोय, ऑफिसला जातोय, जाताना आता सवय आहे गुरुजीला जाता येता उठता बसता नाम घ्यावं म्हणत श्रीराम 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 म्हणत चाललंय. म्हणजे तोंडात नाही, मनातल्या मनात म्हणत चाललंय. आणि अचानक विचार येतो, अरे बापरे घराला कुलूप लावायचं राहिलं, नाही तर बहुतेक गॅसवर काहीतरी राहिलं. पुरुषांच्या नंतर बायकोंचा येत होतं, जाताना गॅस घालून जा आणि सरलो, अरे बापरे आता काय होणार. गुरुंच्या ते लक्षात येतो, कारण गुरु तुमच्या बरोबरच असतात. गुरुंच्या लक्षात येतो. गुरु म्हणतात बेटा सटकला, नाही गुरु मनातल्या मनात म्हणतात हा पुन्हा आपला शब्द गुरु सटकला शब्द वापरता येईल, कळले की नाही. पण गंमत अशी असते, तुम्ही परत घरी गेलात ना तर कधी कधी लक्षात येतं शेजारणीकडे तुमची एक्स्ट्रा किल्ली ठेवलेली असते, तेव्हा काहीतरी वासायला वाटतं, ती दारू पडते, तिने गॅस घालवलेला असतो, नळ सुट असेल तर बंद केलेला असतो. कोण करतो हे, कोण देतो तिलाही होते. हे जे तुमचं गुरुना जे तुम्ही काय करता हे कळतं ना, ते गुरु तिच्याकडनं ते करून द्या. कारण गुरु म्हणून प्रत्यक्ष तुमच्या पुढे ब्रह्मा विष्णू महेश गुरु अवतार घेऊन स्वतः पुढेच येत नाही, ते कुठच्या तरी व्यक्तीतर्फे कुठच्या तरी शक्तीतर्फे काम करतात. आता व्यक्तीच पुढ्यात येते असं नाही. उदाहरणार्थ झालं, तुम्ही समजा येते त्या कॉर्नरला वळल्यात 4 रस्त्यात वळला आणि कदाचित पुढच्या तुमच्या गाडीचा ऍक्सिडेंट होतो, नंबर बाजूच्या इकडे झाड फाडतं खाली पडतं, लक्षात घ्या गाडी थांबते, तुमचा ऍक्सिडेंट टळतो. म्हणजे नेहमी व्यक्तीच पुढ्यात येते असंही नाही. समजा मी एका ठिकाणी कुठेतरी जायला लागलोय, पाऊस अगदी छान थांबलेला आहे, ऊन पडलेला आहे, अगदी उन्हाळ्यात सुद्धा का तर याच्यामध्ये पाऊस पडायला थांबतो, अरे बापरे निघाले ते पाऊस का, कारण ती 5 मिनिटं तुम्हाला त्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचायच्या आधी वेळ जाणं आवश्यक असतं. हे कोण करतं? हे गुरु करतात, हे सद्गुरू करतात. आम्हाला कळत नाही, आम्ही सांगतात म्हणत नाही तो पाऊस आला मग 10 मिनिटं थांबायला लागलं, काय कारण. गंमत म्हणजे गुरुने तुमच्यासाठी केलेली योजना असते आणि आम्ही मात्र चिडचिडलेले असतो का, कारण गुरु माझ्यासाठी काय करतो हे माझ्या लक्षात येते. आणि गुरु आपल्यासाठी काय करतोय समजून सांगण्यासाठी, काय सांप्रदायिक असू नये असं आमचं धर्म म्हणतो. पण तरी सुद्धा समर्थ संप्रदाय, गोंधळी संप्रदाय, हे संप्रदाय आपण बघितलं तर गेल्या 100-200 वर्षातले, त्याच्यात हे संप्रदाय नव्हते. अनेक ऋषी होते, अनेक मुनी होते, पण संप्रदाय नव्हते. मग एक संप्रदाय निर्माण का झाले, तर या ईश तत्वाला, या गुरु तत्वाला समाज धारणा नीट असावी. कारण आपल्याला माहिती आहे की सृष्टी नव्हती,
ब्रह्मदेव कमळातून निर्माण झाला आणि त्याला सृष्टी निर्माण करायचं आहे. तरी सुद्धा ब्रह्मदेवाच्या मनापासून त्याने सृष्टी निर्माण करायला सुरुवात केली. त्याच्यावर आपल्याला माहिती आहे रुद्र निर्माण झाला, यक्ष झाले, किन्नर झाले, सकाळ झाली, संध्याकाळ झाली. पण तरी सुद्धा वाटेल तितका त्याला हवाची भरपूर सृष्टीचा रस्ता व्हायला हवा होता, तो होत नाही. म्हणून त्याने मनु निर्माण केला, मनोनी शतरूपा, आणि मग आपण आत्ताची जशी सृष्टी निर्माण होते तशी सृष्टी वाढ. म्हणजे सृष्टीची वाढ व्हावी हे त्या ईश्वराचा चैतन्य शक्तीचाच संकल्प आहे. पण नुसती वाढवून उपयोग काय हो? आपण म्हणतो ना एरंडासारखा वाढलाय. आता एरंड शब्द सुद्धा माहिती नाही हो लोकांना. पहिल्या काळातल्या लोकांचे शब्द होते, असं जर काही करत नसेल तर आपल्याला बसून राहिला पोरगा नुसता म्हणा एरंडासारखा नुसता वाढलाय. पण एरंड म्हणजे काय कुठे म्हणते? अगदीच्या मुलाला जर तुम्ही असं म्हटलं तर त्यांना एरंड कुठे म्हणते? वनस्पतींची माहितीच नाही. आवश्यक आहे वनस्पतींची माहिती. पहिल्यांदा प्रत्येकाची अशी घरं असायची आणि घराच्या कंपाऊंडमध्ये झाडं असायची. ही झाडं वेगवेगळ्या वनस्पती असायच्या. तुम्हाला सहजासहजी होणाऱ्या सगळ्या आजारांवर औषधी असायची. औदुंबराचं झाड घेतलं, औदुंबराच्या झाडावर वेगळ्या पानावर त्या फोड येतात असे. गंमत म्हणजे साधारण घसा दुखणं किंवा उष्णता होणं हा विकार साधारणपणे प्रत्येकाला ठराविक वयानंतर वर्षातून एकदा दोनदा तरी होतो. आम्ही डॉक्टरकडे जातो, मग डॉक्टर ड्रॉप देतात, घसा करायला काही गरज नसते हो. त्या औदुंबराच्या झाडाचे ते फोडे काढल्यात ना पानावरच्या, साजूक तुपावर छान भाजायचे आहे आणि त्याची पावडर द्यायची आणि ते खायचे. उष्णतेचे विकार बरे होतात. बघा दारातच झाड आहे, त्याच्यावरती कोण आलेलेही आहेत. आम्हाला माहिती नाही कारण औदुंबराचं झाड तेच माहिती नाही. आता हल्ली डेंग्यूची प्रचंड साथ आहे. हल्ली त्याला डेंग्यू नाव दिलंय. गंमत म्हणजे विश्व निर्माण झालं ना, त्या विश्वाच्या निर्मितीबरोबरच 108 आजारही निर्माण झाले आणि त्याच्यावर बरोबर औषध म्हणून 108 वनस्पती पण निर्माण झाल्या. आपल्या पूर्वीच्या लोकांना माहिती होतं. आता गंमत अशी आहे, पुन्हा या वनस्पतीची पहिली असलेली नावं आणि तुमच्या आयुर्वेदाच्या पुस्तकात दिलेली नावं याच्यामध्ये खूप फरक आहे. पांढरा प्रादुर्भाव पुरुषांनाही जातो, स्त्रियांनाही जातो. याच्यावरती शंखपुष्पीचं पाड वाळून द्यावं. पण आता शंखपुष्पी हे आयुर्वेदातलं ना, आपण त्याला पांढरी गोकर्ण म्हणतो. 90% लोकांकडे असते, दारात औषध असतं, आम्हाला कुठे माहिती आहे. आणि डॉक्टरकडे जर की डॉक्टर तुम्हाला सोनोग्राफी करायला ब्लड टेस्ट केल्याशिवाय हल्लीचा डॉक्टर तर तुम्हाला औषध देतो. लक्षात घ्या, म्हणजे वेळ फुकट घालवतो, पैसा फुकट घालवतो, मनस्वास्थ्य फुकट घालवतो. कारण सोनोग्राफी करा म्हटलं की तू सोनोग्राफी करून रिपोर्ट काय येत आहे, सोनोग्राफी काय येत नाही म्हणजे तुमचा आणखी मानसिक आजार वाढतो. लक्षात घ्या, मानसिक आजार वाढतो, काय होत आहे. आणि ह्याच्यासाठी म्हणून परमेश्वराची योजना आहे की त्याने आपणच तुमच्यासाठी माहिती असलेल्या औषधी निर्माण केलेली आहे. सध्या जोरदार असलेली डेंग्यूची मध्ये वगैरे पुन्हा नव्याने येते. याच्यावर साधं पिंपळाच्या पानांचा रस, प्लेटलेट्स कमी होतात त्याच्यावर पपई पानांचा रस अतिशय उपयोगी आहे. पण आम्हाला माहिती असलं तरी आम्ही देणार नाही. डॉक्टर काय म्हणतो बघूया. आम्ही इतके आपला स्वतःचा आत्मविश्वास घालवून बसलेले आहोत. आम्हाला सद्गुरू भेटले की पहिलं काम काय करतात ते नाम देऊन, तर नामाने तुमचे ही जी सगळ्या कमतरता आहेत त्या घालवा म्हणून तुम्हाला माळ घ्या सांगतात. माळ ओढा नव्हे. म्हणजे 108 वेळा श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय. आणि तो राम राम असं नाही म्हणायचं आहे. राम 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 म्हणजे ती सगळी तत्व ते राम म्हणताना प्रगट झाली पाहिजे. आणि ते राम म्हणताना तिनावर तत्व जेव्हा प्रगट होतात तेव्हा तुमच्या शरीरातले मनातले सगळे विकार एकेका नावाशी नाहीसे होतात. हे आम्हाला नामाचं महत्व. बेसिक आपण वर्षानुवर्ष परंपरेने ते वेगवेगळ्या उपासना करत असतो. पण बेसिक उपासना म्हणजे जवळ बसणे गुरुच्या, ते मात्र आम्ही लांब असतो. म्हणजे खुर्ची शेजारी बसणं म्हणजे जवळ बसणं नाही हो. जवळ बसणं म्हणजे गुरु माझ्यातच आहे आणि माझाच आहे, माझ्या जवळच आहे. नाम मी देतो नव्हे, माय मी करतो नव्हे, तर गुरु माझ्याकडून माय करून देतोय. ही भावना असणं म्हणजे उपासना, म्हणजे गुरु जवळ असणं. पण आम्ही बाहेर पडलो की सांगतो गुरुने मला सांगितलं का तुम्ही काय उपासना केली ते जाऊन धमका पिटा. म्हणा नाही आज नाही बाई, अगदी जायचं होतं ना मुला, पण मग अगदी लवकर उठलो आणि अगदी त्या 10 माळा केल्या. गुरुनी सांगितलंय तुम्हाला तुम्ही 10 माळा केला, ते 10 माळा केला सांगा कुणाला नाही सांगितलेलं आहे. तुम्ही जे करताय ते फक्त तुमच्या गुरु आणि गुरुला सांगायला लागत नाही, माहितीच असतं.
पण तरी सुद्धा गुरुसी निवेदावई असं म्हटलेलं आहे. जे मी काही करणार आहे, मी कुठे जाणार आहे, मी काही करणार आहे, तर मनोमन गुरुला सांगून निघावं. मी जातोय ना मग ठिकाणी, मी येतो ना, चला गुरुराया. गुरुराया चला म्हटलं, गुरुराया तुमच्याबरोबरच असतात, पण त्यांना चला म्हटलं ना तर तुम्हालाच आनंद वाटतो, तुमचाच आत्मविश्वास वाटतो की सद्गुरु माझ्या बरोबर आहे. हे आम्ही करायचं आहे. आणि हे सगळं गुरु आपल्याला अशा तऱ्हेने समजून तर घ्यायचाच आहे. पण दुसरा एक विषय आहे की गुरुचा उपवर्ग कधी करू नये. आपल्याला पूजा अर्चा करत असताना नियम आहे की कोणी आलो, अगदी आई बाबा कुठे बाहेर वगैरे ते आले ना, आपण पूजेला बसले तरी सुद्धा उठू नये. पण आपले सद्गुरु आले तर मात्र उठावं. गुरु होय तर दोनों पडे इसके लागे पाय, हे जे आहे तर गुरुच्या जर आपण पूजा करतात तर देवाला सांगायचं सद्गुरु रूपात तू आलाय, जरा थांब आणि गुरुचं स्वागत करायचं आहे. हा फक्त सद्गुरूच्या बाबतीत अपवाद आहे नियम पूजेच्या बाबतीत. आपल्याला सगळ्यांनाच इंद्राची कथा माहिती आहे, औषध नाही माहिती, पण तरी सुद्धा नेमकं काय होतं आपल्याकडून गुरुचा कळत न कळत अपमान झाला तरी आम्हाला काही वाटत नाही. म्हणता या मगाशी ते योग्य लक्षातच नाही आलं, म्हणजे लक्षातच नाही आलं, सद्गुरू येऊन गेले रे, होच कसं शकतं असं. इंद्राची आपल्याला गोष्ट माहिती आहे की तो दिवशी सभेत बसला, नाचगाणं चालू असतं आणि बृहस्पती त्यांचे गुरु होते, येतात. आता आपण असे बसले ना, बृहस्पती तिथून प्रवेश करतात. इंद्राच्या नाचगाणं बघण्यात, अप्सराकडे बघण्यात त्याचं लक्ष असतं, गुरु आलेले लक्षातच येत नाही. जेव्हा इंद्र प्रमुख आहे, लक्षात घ्या, प्रमुखाचं लक्ष. आता इथे सुद्धा हा कार्यक्रम मॅनेज केला, आपण सगळे आलो, पण ज्याने हा कार्यक्रम मॅनेज केलाय त्यांना सगळीकडे लक्ष ठेवावंच लागतो निश्चित. तसा इंद्र प्रमुख आहे म्हटल्यानंतर आणि गुरु आले म्हटल्यानंतर पण तो लक्ष देत नाही. काय होतं, बृहस्पती तिथल्या तिथे निघून जातात. थोड्या वेळात नाचगाणं संपल्यावर इंद्राच्या लक्षात येत आहे, इंद्र जातोय, गुरुच्या घरी जातोय, गुरु तिथे योग सामान्याने तिथून नाहीसे होतात, गुरु भेटत नाही. महत्वाचं पुढचं आहे की गुरुनी सहसा गुरु कोपत नाही. लक्षात घ्या, गुरु खूप समाशील असतात, पण ते क्षमाशील आहेत, म्हणून आपण किती अंत बघायचा, आपण किती बेशिस्त वागायचं, हेही महत्वाचं आहे. आपल्याला माहिती आहे, गुरु निघून जातात, पुन्हा राक्षस त्यांच्यावरती चढाई करतात, त्या धावणार कोणाकडे, ब्रह्मा विष्णू क्रमावर जातात. विष्णू काय सांगतो, पश्च्याच्या मुलाला विष्णू विश्वरूपाला तुम्ही गुरु करा. आता विश्वरूप आहे हा उपासना करणारा आहे, साधक आहे, गुरु मार्गावर जाणार आहे. आणि म्हणून तो म्हटलो देवाना की खरं म्हटलं तर आम्ही या मार्गे लोकांनी भिक्षुकी करू नये, कोणाचंही गुरुपद, राजगुरुपद सुद्धा स्वीकारणं म्हणजे भिक्षुकी आहे. आणि गुरुमार्गावर जाणार नाही करू नये. पण तरीही तुम्ही देव आला, प्रत्यक्ष तुमची अडचण आहे, त्यांना नाहीही म्हणू नये. म्हणून मी येतो, तो जातो, गुरु होतो. त्याने नारायण कवच नावाचं एक मंत्र कवच आहे, ते कवच ज्याने धारण केलं असेल त्याला मृत्यूची किंवा बाकी कशाची भीती नसते. आणि हे कवच विश्वरूपाने धारण केलं असतं, तो इंद्राला शिकवतो ना, इंद्राला शिकवतो. पण गंमत अशी आहे, इंद्राचं संरक्षण राहतो, तिथे तो जय होतो. पण हा जो विश्वरूप आहे, आता हल्ली किती जण पुरुष माहित नाही हे सोडतात, अर्घ्य सोडतात. संध्या करायची आहे पुरुषांनी आणि अर्घ्य द्यायचे, त्रिकाळ संध्या सांगितलेली आहे. आणि जो त्रिकाळ संध्या करेल तो नेहमी शुद्ध असं म्हटलेलं आहे. पण जाऊ दे, काळावर न बोललेलं बरं. पण ही संध्या करताना उदक द्यायचे, त्यापैकी आहेत 3 सूर्याला आहेत आणि पितरांना आहे. तरी विश्वरूपाची आई होती ना, ती राक्षस कुळातली होती. त्यामुळे ते तो हे देताना, अर्घ्य देताना तो तिचाही आणि त्यांना म्हणजे तिच्या आईकडच्या कुळाला ऊर्जिता अवस्था आली पाहिजे, म्हणून त्यांना विजयी होईल त्याचा संकल्प करत असे. गंमत म्हणजे इंद्राच्या हे लक्षात येतं एक दिवस, आणि इंद्र राजा आहे, राजा आहे डोक्यात असतं ना, हात गेलेली विचार नाही करतो, तो तिथल्या तिथे त्याला मारून टाकतो. त्याला म्हटलं त्याला 3 डोके, 3 पक्षी, पण त्याच्याशी आपल्याच आपला गुरुतत्वाशी असलेल्या गाथेशी संबंध आहे. काय होतं, त्याला पाप लागतं. म्हटलं वृद्ध स्त्रीचं रूप पाठीवून पाप लागतं. आता विश्व हा तो गुरु त्यांचा व्हायला तयार नसताना सुद्धा त्यांच्यासाठी झालेला आहे. त्याचे वडील आहेत पश्ता, तेही सामर्थ्यशाली आहेत. त्यांना प्रचंड राग येतो आपल्या मुलाचा माहीत आल्यामुळे.
म्हणून ते पुन्हा यज्ञ करतात का तर इंद्राला मारणारा पुत्र निर्माण व्हावा म्हणून. आणि त्यांची तपश्चर्या पुन्हा पूर्वीचे लोक तपश्चर्या म्हणजे इकडे आहोत आणि इकडे लक्ष असं नको बाय पाऊस पडतोय गाडी येतो नाही आहोत इकडे देतोय असे नव्हते हो, लक्ष देऊन करणारे होते सगळे. आणि त्याप्रमाणे तो यशस्वी होतोय आणि त्याला जो पुत्र होतो त्याचं नाव एक पश्चात कारण म्हटलेलं आहे त्यांनी तो असा बाण फेकत असेल, तो बाण फेकेल तो बाण जिथपर्यंत पोचेल तितका करून तो पसरत असेल. म्हणून त्याला वृत्त म्हणजे वाढणे, वृत्र म्हणजे वाढणे आणि म्हणून तितका वाढणारा म्हणून त्याचं नाव होतं वृत्रासूर. तो विचारतो वडिलांना काय करायचं आहे तर ते सांगतात इंद्राला मारायचंय. आणि म्हणून त्याचं आणि इंद्राचं युद्ध दाखवलंय. खूप गोष्टी आहेत. काय होतं का सांगा मला, या इंद्राला एक गुरुचा अपमान केल्याचा परिणाम काय होतो लक्षात घ्या. वृत्रासुराला पण तो तसा मारू शकत नाही, वर्णन केलंय. पुन्हा व्यासानेच सगळे भागवत व्यासानेच लिहिलेले आहे. पण प्रत्येक भागवतात त्याचा उल्लेख मात्र वेगवेगळ्या तऱ्हेने केलेला आहे. भागवत वाचणार असतील त्यांना माहिती आहे, देवी भागवतात वेगळा याची सहीचा सांगितलेला आहे. आपल्या कृष्णाच्या भागवतात थोडा वेगळाच आहे, पण सरळ जो विचार करण्याचा आहे त्याला काही त्याचं हे करता येत नाही म्हणून त्यांना सांगितलेलं आहे. आणि तेव्हा अगस्त्य याच्याकडे जा आणि त्यांच्याकडनं ते बनवून घ्या, त्यांनी ते अस्त्र बनवून घेतलेलं आहे. पण तरी इंद्राला इतका घाबरलेला आहे की त्याच्यावर मारायचं धाडस होत नाही. लक्षात घ्या, गुरु जेव्हा आपल्यापासून दूर जातो तेव्हा पहिलं काय होत असेल तर आपलं मनोबळ असतं. आपल्याला जेव्हा आपण मनाने खचायला लागतो तेव्हा समजावं आपली काहीतरी गुरुच्या गडबड झालेली आहे, लगेच स्वतःला जागं करावं, सावधावं, क्षमा मागावी. आणि त्यामुळे इंद्राच्या हातात निश्चित त्याला मरण येईल. वृत्तासुराला असं वज्र आहे अगस्तीच्या हाने केलेलं, पण तरीही त्याला ते मारायचं धाडस होत नाही. तेव्हा तो वृत्रासुरच म्हणतो अरे विचार काय करतोय, मार त्याला, मला निश्चित मरण येणार आहे. लक्षात घ्या, ज्याच्यामुळे मला मरण आहे. मरण जेव्हा गुरु आपल्या पाठी असतो तेव्हा आपण मरणाला सुद्धा घाबरत नाही, निर्भय असतो. हा एक महत्वाचा मुद्दा आहे वृत्रासुराच्या बाबतीत सांगायचा. तो म्हणतो रे मार, त्याने मला निश्चित मरण आहे, घाबरू नकोस, तुझ्या बाकीच्या असताना बाकीचे अस्त्र पण जातील म्हणा. तेव्हा गंमत म्हणजे असं त्याने सांगितलं, इंद्र घाबरड आहे त्यामुळे त्याला भीती आश्चर्य वाटतं, त्याला माहिती आहे अस्त्रांनी मारणार आहे, तरी तो हे कसं सांगतो लक्षात घ्या. तो मारतो, तो मराठी सगळ्या कथा आहे. पण एका गुरुचा थोडा वेळ बेसावध असून जर आपल्याकडून गुरुचा अपमान झाला तर काय काय भोगावं लागतं. गुरु जरी दयाळू असला तरी तुम्हाला योग्य मार्गावर ठेवण्यासाठी काय होतं, नाहीतर गुरु सांभाळेल. म्हणून आम्हाला दुबळं व्हायची सवय झालेली असते, सगळं त्याच्यावरच टाकायची सवय झालेली असते. नो डाऊट तुम्ही तुमची कर्तव्य कर्म करा. आजच ते चिठ्ठ्या ठेवल्यात ना, त्याच्यात एक चिठी आहे काय, या आळशीपणा करणाऱ्याच्या पाठी गुरु उभा राहत नाही. त्या चिठ्ठ्या लिहिल्या त्याच्यात आहे, लक्षात घ्या. म्हणजे गुरु तुम्हाला मदत निश्चित करतो, तुम्ही तुमचे प्रयत्न करताय आणि कुठेतरी यश येताना काहीतरी गडबड होते, तुमचा प्रारब्ध आड येतोय, तुमचा शत्रू आड येतोय, तर तुम्ही यशस्वी होण्यासाठी गुरु मदत करतो. पण जर गुरुचा अपमान केला तर तुम्हीच योग्य मार्गावर राहण्यासाठी येण्यासाठी म्हणून गुरु तुम्हाला थोडंसं झलक दाखवतो. लक्षात घ्या. आणि पुढे पुन्हा बृहस्पती आलेले आहेत, त्यांनीच याच्यामध्ये लपलेल्या इंद्राला परत आणलेला आहे, राज्यावर बसवलेला आहे. लक्षात घ्या. पण गुरु थोडा काळ खरं म्हणलं तर गुरु तुमची परीक्षा घेत नाही, आपणच आपल्याला परीक्षेने पाहावे म्हणून गुरु संधी देतो. लक्षात घ्या, आपणच आपल्याला परीक्षेने पाहावे म्हणून गुरु संधी देतो. आणि म्हणून असं होऊ नये म्हणून जर आम्ही सद्गुरु केलेले असतील, गुरुकृपांकित असू, तर आपण एक निश्चित काळजी घेतली पाहिजे. काया वाचा मने कधीच आपल्याकडून गुरुचा अपमान होता कामा नये. आता काही काही वेळेला सध्याचा जो समाज आहे, महाराज असं म्हणतात, या कलियुगात, पहिल्या सत्ययुगात, त्रेतायुगात, द्वापार युगात 80% लोक सात्विक होते आणि आता ते प्रमाण फक्त 20%वर आलेलं आहे. आणि जशी व्यष्टी आणि समष्टी उपासना आहे
तसं समष्टी बिघडवण्याची आहे सध्या चालू काय, समष्टी बिघडवण्याची आहे. तुम्ही काय आपल्याला माहिती आहे सगळं, आता सगळ्या गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये प्रत्येकाचं काही ना काहीतरी काम पडतं आणि काय परिस्थिती आहे ती माहिती आहे. पण एखादा जर त्याला शुद्ध उठून तुमची फाईल देणारा असेल तर दुसरा त्याला म्हणतो तुला काय पडलं होतं रे, तुला काय पडलं होतं ना, बघितलं असतं ना त्यांनी घातले असते की 4 पेऱ्या, त्यांचंच काम होतं ना. लक्षात घ्या, 10 वेळा दुसऱ्यानं असं सांगितलं की कुठेतरी त्याला वाटायला लागतं आपण चुकतोय का काय. लक्ष काय होतं हे 80% वर कसं गेलाय तर हे जाणार नाही. याची जबाबदारी सुद्धा आम्ही गुरुकृपांकित लोकांची आहे. लक्षात घ्या, स्त्रिया असो पुरुष असो, गुरुकृपांकिताने केलेला दोष दसपट वाढतो. जसं मंदिरात गेल्यानंतर मंदिराची जी बांधणी असते त्या देवळात जाऊन किंवा गुरुस्थानी बसून जप करावा, उपासना करावी असं शास्त्र सांगतं. का? कारण तिथली जी बांधणी असते आणि जी व्हायब्रेशन्स असतात त्यामुळे तुम्ही केलेली उपासना 10 पट वाढते. म्हणजे जर 1 माळ केलीत की ओढलीत म्हणून केलीत म्हणते तर त्याची 10 माळा केल्याचं पुण्य तुमच्या पदरात पडतं. हे त्याचं महत्व असतं. तसं तुम्ही एक कर्म जर गुरुकृपांकित असताना चुकला तर त्याचे 10 पट दोष तुम्हाला भोगावे लागतात. आणि म्हणून आम्ही देवादेवाचं नाव घेतोय, रामाचं नाव घेतोय, तेव्हा त्याच्यावर झोपून देऊन विश्वास ठेवावा. पण झोपून देऊन माझी जबाबदारी त्याच्यावर टाकू नये. लक्षात घ्या, आपण आपलं कर्म आपण करायचा प्रयत्न करावा, आपलं आपण सांभाळायचा प्रयत्न करावा. देव तुम्हाला निश्चित मदत करतो. हा भाव इथे सांगितला. आता गंमत अशी मगाशी म्हटलं गुरु करायचे नसतात, गुरु येऊन भेटतात. याचं उत्तम उदाहरण आहे प्रल्हाद. आपल्याला सगळ्यांना कथा माहिती आहे, आपण कधी त्या दृष्टीने विचार करत नाही. आपल्याला माहिती आहे प्रल्हाद नरसिंह अवतार झाला, पण कुठेतरी प्रल्हादाच्या चरित्रात आहे का त्यांनी गुरु केले होते. सगळ्यांना प्रल्हादाची गोष्ट माहिती आहे. कुठेही प्रल्हादाने गुरु केले होते असा उल्लेख नाही. मग प्रल्हादाच्या पाठी देव एवढा उभा कसा राहिला. तर गंमत अशी आहे की आपल्याला माहिती आहे की प्रल्हादाच्या जन्माच्या आधी हिरण्यकश्यपू तपश्चर्येला गेलेला होता आणि तेव्हा इंद्र आणि राक्षसांच्या असलेलं वैर लक्षात घेऊन इंद्राने त्याच्यावर चाल केली होती आणि इंद्र या प्रल्हादाच्या आईला पळवून घेऊन चाललेला होता. तेव्हा नारद मध्ये येतात आणि नारद माताला म्हणतात तर हे तुला हे शोभत नाही, तू देवांचा राजा आहेस, गरोदर असलेल्या एखाद्या बाईला पळवून नेणं, मारे ती शत्रूची पत्नी का असे ना, तुला हे शोभत नाही, तिला सोड. लक्षात घ्या, नारद तिला तिथून सोडवतात, पण ती जाणार कुठे. आणि म्हणून नारदाने, एरवी नारद सतत संचार करणारे आहेत, पण तेव्हा नारदाने आश्रम केलेला आहे. कारण तेव्हा तिला 7वा महिना होता, बाळणपण 9.5 महिने झाल्यानंतर होणार. तेव्हा नारदाने आश्रम केलेला आहे आणि त्या आश्रमात तिला ठेवलेलं आहे तिला. आणि तिथे नारद, आता ती करणार काय सांगा, तिचा नारद परिचय तर नाही आहे, ती राजस्त्री आहे, करणार काय. आणि म्हणून रोज नारद तिला तत्वज्ञान सांगतात. तिथे गर्भसंस्कार लोणावळ्याला जायला लागत नाही, आपल्या प्रारब्धात तिथं बसले जागे होतात. तर ते नारद तिला रोज वेगवेगळी कथानक सांगत असतात, ईश्वराची निर्मिती आहे ते सगळी तत्वज्ञान सांगतात. आणि केवळ हे विश्व सगळं ब्रह्मरूप आहे. नारायण नारायण नारायण. गंमत म्हणजे त्या गर्भात असलेल्या त्या नारदावर संस्कार, त्या प्रल्हादावर संस्कार होतात. प्रल्हाद जन्माला आल्यानंतर, तो बोलायला लागल्यानंतर पहिलाच शब्द बोलायला लागला तो नारायण नारायण नारायण. आणि तो नारायणाचा सतत जप करत असे. पुढे आपल्याला माहिती आहे त्यांचे गुरु शुक्राचार्य, 5 वर्षाचं झालं तर गुरुकुळी पाठवायचं आहे, पण तेव्हा शुक्राचार्य नसतात म्हणून त्यांचे मतदान अमर्थ असे 2 त्यांचे शुक्राचार्यांचे जे आहेत त्यांच्याकडे यांना पाठवलेलं आहे. प्रल्हाद काय करतो, तिथे सुद्धा नारायण नारायण. आणि ते गुरु जरासं कुठे इकडे तिकडे गेले की त्या बाकीच्या मुलांनाही म्हणतो चला आपण फेर धरूया. आणि नारायण जे मुलांनाही नाचायला आवडतो आणि त्याला एक रिदम आहे नारायणला, त्यामुळे त्या रिदम मध्ये सगळी मुलं फेर धरून नाचत असतात. गुरु आले पुन्हा ओरडले की जाग्यावर. गंमत आहे, प्रत्येक वर्षावर्षान राजाला येतेच आहे. तू प्रल्हादाला घेऊन जातो नारायण, प्रल्हाद मांडीवर येतो, विचारतो काय काय नारायण एकमेव सत्य आहे. नारायण एकमेव सत्य आहे, बाकी सगळं लक्षात घ्या. आणि त्यातूनच पुढे आपल्याला माहिती आहे की नरसिंह भगवान हे जे अवतार झालेले काम
एवढासा तो लहान मुलगा गर्भसंस्कार म्हणजे काय आपल्यालाही, कारण सध्याच्या काळात गुरुशी संबंधित नसलेला पण गुरुकृपांकित असलेल्या प्रजेशी संबंधित असलेला भाग एक जाता जाता सांगणार आहे. आपल्याकडे आपण बघितलं तर 2-4 तरी भावंड असायचो, आपल्याला सुद्धा प्रत्येकाला 1-2 मुलं तरी आहेत. पण पुढची पिढी आहे एक आणि एकच पुढे, नसलं तर गव्हर्नमेंट बक्षीस देतं, मग ते पण पैसे मिळतात, म्हणून असलं तरच बरं. या वृत्ती काळाचा नेम आहे. एक तर कलियुग आहे, दुसरं साधं शिक्षण द्यायला सुद्धा प्रचंड खर्च होतो, पैसा होतो, पुन्हा पैसा खर्चून सुद्धा ऍडमिशन आपल्याला हवी तिथे मिळण्याची अनेक कारण आहेत या विचाराला, पण कारण आहे ते सत्य. मग एक आणि एकच जर पुढे असेल तर ते मूल कसं असायला हवं, तर ते मूल संस्कारित असायला. मग ते मूल जर संस्कारित असायला हवं तर आपल्या मुलास सुद्धा नेमका संस्कार म्हणजे काय समजवून द्यायला पाहिजे. ज्याच्यासाठी देवानेच सांगितलेलं आहे, मी काय काहीतरी बोलत नाहीये. जेव्हा तुम्ही विवाह संस्थेप्रमाणे तुमचा विवाह झाल्यानंतर एक गर्भाधान संस्कार म्हणून आपल्या धर्मात होता, जो काळाच्या ओघात केला जात नाही. याच्यामध्ये खरं म्हटलं तर शरीरशास्त्र वनस्पती शास्त्र लक्षात घेऊन त्या संस्काराचं नियोजन आहे. मंत्र आहेतच, पण त्यात औदुंबराची माळ, फळांची माळ घालत जाते आणि पांढऱ्या फुलांचा रस तिच्या नागपुडीत उजव्या ठेवला. गंमत काय माहितीये, उजव्या नागपुडीतून अंधळ्याचातून तो डायरेक्ट रस तुमच्या गर्भाशयाच्या तोंडावर जातो आणि गर्भाशय तोंड साफ होतो, गर्भाशय साफ होतो त्या रसामुळे. त्यामुळे तिथे वाढणारं बीजांड उत्तम स्थान घर मिळतं त्याला. हे त्या गर्भाधान शास्त्रात शास्त्र आहे, आम्हाला कुठे माहिती आहे. आणि हल्ली मुळात आता दुसरा एक आहे की पाळी आल्यानंतर मुलीचं कन्यादान करू नये असं धर्म सांगतो, पण हल्ली पाळी आल्यानंतर काय, पाळी जायच्या वेळेला लग्न होतात. बोलू नये, दुर्दैव आहे, वाईट वाटतंय बोलताना, पण ही परिस्थिती. अशा वेळी गुरुजी तुम्हाला गोप्रदान आणि त्याचं प्रायश्चित्त म्हणून तुमच्यावर गुरुजी देतात. अशाना उदक्षणा गुरुजी मंत्र म्हणतात, आम्ही म्हणतो की आधी कशी साडी दिसते, मंत्र गुरुजी म्हणतात. त्यामुळे होतं का प्रायश्चित्त आपलं. तेव्हा विधी करत असताना विधीकडे लक्ष द्यायचं. हा संस्कार आपण गुरुकृपांकिताने करून घेतला पाहिजे. दुसरा संस्कार आपण या मुलासुनांवर केला पाहिजे. तिसरं ते धर्माने समाजशास्त्र, शरीरशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र ही तिन्ही शास्त्र लक्षात घेऊन त्याच्या अनुषंगाने जे उरलेले ग्रह आहेत, विधी आहेत, ते आपण करायला लागलं पाहिजे. त्याच्यानंतर समागम कधी करावा, किती धर्मशास्त्र आपलं प्रगल्भ आहे. मध्यंतरीच्या असं कुठे मुलांजवळ बोलायचं म्हणून आई बाप बोलत नाही, तसं करू नका. ज्या ते धर्मशास्त्रात हे सांगितलेलं आहे त्यात हे बोलण्यासारखं आहे म्हणूनच सांगितलेलं आहे. कारण आपल्याला उत्तम बीज पाहिजे ना, मग उत्तम बीज पाहिजे असेल तर उत्तम बीजच पेरावं लागतं आणि ती जबाबदारी आपली आहे. नुसतं आम्ही गुरुकृपांकिताने माळा ओढल्या की झालं नाही. आम्ही जेव्हा गुरु करतो तेव्हा आमची सामाजिक जबाबदारी सुद्धा प्रचंड वाढते. गुरुंच्या बाबतीत म्हटलं जातं आपण सारखे करीती तत्काळ, पण तत्काळ याचा अर्थ लगेच असा नाहीये. तत्काळ असा त्याचा अर्थ असा आहे, जेव्हा तुम्ही नामस्मरण करता, सुचिरभूत यम नियम आहार विहार आणि सुचिरभूत वागता, तेव्हा तुमची मनस्थिती आणि देहस्थिती पूर्णपणे शुद्ध होते. तेव्हा तुम्ही समाज कार्य करण्यासाठी आणि ईश्वर कार्य करण्यासाठी दोन्हीतला दुवा होण्यासाठी तुम्ही योग्य होता. त्याला उद्देशून तत्काळ म्हटलेलं आहे. त्यावेळी गुरु तुम्हाला गुरुपदाला देतात असं वर्णन केलेलं आहे. तर हे जे आहे तर समागमाचा पिरियड काय असावा ह्याच्यावरही पुस्तकं आता सुद्धा बाहेर मिळतात. मी जे बोलले तर तुम्हाला आवडणार नाही म्हणून पुढचा विषय बोलणार नाहीये, पण खरोखर समजून घ्या आणि हे पुढच्या आपल्या मुलांना समजावून सांगा. कारण प्रत्येकाला आपला वंश वाढावा, आपलं घराणं चालू असावं असं आजही वाटतं. मग एक तरी का होईना मग तो मुलगा जावा असं वाटतो, पण सगळ्यांनाच मुलगे झाले तर आज बघतो 40चे घोडनवडे उभे आहेत.
आणि मुली जास्त शिकतात नाही, नोकऱ्या जास्त लागतात, तेव्हा त्यांना मुलांची पॅकेजेस परवडत नाही. आणि म्हणून हे मुलं, तेव्हा आम्हीच ह्याचाही विचार करायला पाहिजे. तुमचं डिग्रीचं शिक्षण आणि प्रापंच ह्याचा तसं म्हटलं तर व्यवस्थित अर्थार्जन असेल तर काडीचाही संबंध नाहीये. तुम्ही ना ऑफिसर आहात, त्या ऑफिसमध्ये त्या खुर्चीवर आहात, घरातली खुर्ची तुम्ही बसला असाल तर येणाऱ्या अतिथीला रिकामी करून द्यायचे, हे तुमचं काम आहे. त्यामुळे हा जो फरक आहे तोही आम्ही लक्षात ठेवला पाहिजे. आणि निव्वळ ब्रह्मास्मी तत्वमसी, आम्हाला गुरु हे तत्व जाणवून देतात. तोच आहेस म्हणजे काय आहेस, म्हणजे तू प्रत्यक्ष ब्रह्मशक्ती आहेस, म्हणजेच तू परिपूर्ण आहेस. आणि तू परिपूर्ण आहेस म्हणून तुला जरी वाटलं माझ्यात काहीतरी कमतरता आहे, का लोकांनी दाखवली तुझ्यातली कमतरता, तरी जेव्हा तुझा विश्वास आहे मी परिपूर्ण आहे आणि परिपूर्णात तू काही काढलं तरी ते परिपूर्णच उरतं. आणि म्हणून माझ्यावर माझ्या सद्गुरूंची परिपूर्ण कृपा असल्यामुळे मी सदा सर्वदा योग तुझा घडावा असा मी देवाला आणि सद्गुरूला जोडलेला आहे. आणि म्हणून मी परिपूर्णच आहे असा विश्वास ठेवून आपण सद्गुरूंशी शरण असावं. हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत. तत्सत श्री कृष्णार्पणमस्तु. श्रोता वक्ता श्रीराम, झालेली सेवा यथाशक्ती यथामती. गुरुने खूप शब्द देतात हो, असा नदीसारखा प्रवाह चालू असतो फ्लो. पण शेवटी आपल्या वैखरीने जेवढं उचलता येईल, जेवढं आपल्याला आकलन होईल तेवढंच श्रोत्यापर्यंत पोहोचू शकतो. आणि त्याप्रमाणे जे काही तुमच्यापर्यंत पोहोचवता आले ते गुरु दिलेले शब्द तुमच्यापर्यंत पोहोचवलेत. गोड मानून घ्या, आशीर्वाद द्या. हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत. सद्गुरू श्रीराम जय राम जय. सुमनताई